नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालती ही समोर पेपर वाचत असते तर विक्रांत कामावर जायला निघतो. तर शर्वरी त्याचा टिफिन घेऊन येते आणि विक्रांतला सरळ धर म्हणून व्यवस्थित त्याच्या हातात देते. विक्रांत हो म्हणत आता आईला म्हणतो की आई चल येतो ग. तेव्हा आता विक्रांत जायला निघतो परंतु मालती एकही शब्द बोलत नाही. तेव्हा मात्र आता लगेच शर्वरी म्हणते की अरे विक्रांत 2 मिनिट थांब म्हणून असे बोलून शर्वरी आता आतमध्ये जाते. तेव्हा आता शर्वरी घाईने त्याचा कोट आणून देते. तेव्हा आता लगेच विक्रांतीला हळूच म्हणतो की शर्वरी हे बघ, जर ही काही बोलली म्हणजे मालती तर ह्या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचे. तेव्हा आता शर्वरी फक्त मान डोलावते परंतु लगेच आता मालती ही सर्व ऐकते. मालती म्हणते की हे बघ विक्रांत, तू काही बोललास का? तेव्हा आता विक्रांत म्हणतो की नाही, मी तिला असं म्हटलं की सगळं काही व्यवस्थित होईल असे सांगत होतो. तेव्हा विक्रांत रागाने मालतीकडे बघत तेथून निघून जातो. आता शर्वरी म्हणते की आई हे बघा मी चहा टाकणार आहे, तुम्ही चहा घेणार आहात का? तर मालती रागाने म्हणते की हो घेऊयात ना. आणि हे बघ ऐक, जरा त्यामध्ये आलं हे ठेचून टाक आणि जरा दुधाऐवजी फिनेल टाक, म्हणजे काय होईल एकदाची पिऊन मी मोकळी होईल. तेव्हा आता शर्वरी म्हणते की आई अहो असं का बोलतात तुम्ही? तेव्हा मात्र आता मालती लगेच रागाने उठते आणि म्हणते की आता तोंड दाखवायला सुद्धा कुठे जागा उरलेली नाही आणि काहीच करायला अगदी सर्व खाली मान घालून ऐकून घ्यावे लागते, कारण तुझ्यामुळे आज मी चैत्रातील जे हळदी कुंकू असतं तर ते सुद्धा घातले नाही. आणि तेव्हा आता जेव्हा हळदी कुंकासाठी ह्या बायका येतात तेव्हा मात्र आता त्या काय म्हणजे विचारतात की काय मालती ताई, अहो काय कधी पाळणा या घरामध्ये हलणार? अगं तुला तर काहीच वाटत नाही, परंतु ज्या हळदी कुंकाच्या दिवशी बायका येतील तर त्यांच्यासमोर अगदी तोंडाला काळं फासल्यासारखं मला वाटत असेल. फार नाही पण एकच माझं स्वप्न होतं की नातवाचं तोंड बघण्याचं, परंतु आता ते स्वप्न सुद्धा माझं पूर्ण नाही होणार. आणि काय ग तू तर खूप निर्गष्ट आहे, कारण माझ्यासारखी दुसरी असती तर घर सोडून गेली असते. तुझ्यामुळे आज माझा मुलगा बाप होणार नाही आणि या घराला वंशाचा दिवा मिळणार नाही हे लक्षात ठेव. आणि काय ग जरा तरी तुला लाज वाटते का? तेव्हा तरी सुद्धा शर्वरी सर्व काही ऐकून घेते आणि फक्त ऐकत असते. तिला इतकं वाईट वाटतं, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा मात्र आता मालती तिच्यावर आरोप करतच असते की कशी आहेस ग तू? परंतु तेवढ्यात जानकी आत येते. जानकी आता तेथे त्यांच्या घरी आलेली असते. जानकी आता हे सर्व बोलणे ऐकून म्हणते की संस्कारी आहेत त्या, रणदिव्यांचे संस्कार त्यांच्यावर आहे. अडचणींना कसं सामोरं जायचं असे संस्कार त्यांनी घेतलेले आहेत. अडचणीपासून जो दूर पडतो तो भिकड असतो आणि जो सामोरे जातो तो शूरवीर असतो. आणि अगदी तशाच आहेत त्या, अगदी शूरवीर. तेव्हा लगेच आता मालती म्हणते की आली हिची वकिली करण्यासाठी. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही अहो मी तुम्हाला मदत करायलाच आले, वकिली वगैरे करण्यासाठी नाही आले. आणि हे बघा तुम्हाला आठवण करून देण्यासाठी आले की तुम्ही शब्द दिलेला आहे शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी यांना त्यांचे प्रयत्न करून देताल असा, आणि त्या अगोदरच तुम्ही हे सर्व का बोलतात हे बघा मालती काकू. परंतु जानकी जेव्हा मालती काकू समोर बोलायला जाणार तोच लगेच मालती काकू तोंड वळवते आणि बाजूला थोडीशी होते. तर लगेच आता जानकी शर्वरीला खुणावते आणि शर्वरी वंशला म्हणते की चला वंश अहो आपल्याला निघायचं आहे, आवरून घ्या. तेव्हा आता शर्वरी विचारते की अगं जानकी बहिणी आपण कुठे जातोत? तेव्हा जानकी म्हणते की डॉक्टरांकडे. आजपासूनच आपण ट्रीटमेंटला सुरुवात करूयात, म्हणजे तुम्हाला कुणाचीच बोलणी नाही खावी लागणार. तेव्हा मालती तर लगेच आतमध्ये रागाने निघून जाते. तर आता शर्वरीचे डोळे भरून येतात. शर्वरी म्हणते की वहिनी अगं तू आलीस ना, खरंच मला एक खूप मोठा धीर आला, थँक्यू सो मच नेहमी माझ्या बाजूने उभं राहण्यासाठी. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो थँक्यू कसलं त्यात, मी कायम तुमच्या पाठीशी असेल. आणि चला बरं आपल्याला जायचं आहे, तयार व्हा. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते की हो वहिनी तू बस मी आलेच. त्यानंतर आता ओवी शाळेतून घरी येते आणि जानकीला आवाज देते की आई अगं आई मी आले ग. तेव्हा लगेच ऐश्वर्या बाहेर येते. ऐश्वर्या आता लगेच आता जानकी घरात नाही हे ऐश्वर्याला माहिती असतं म्हणून पुढे येते आणि लगेच ओवीला मुद्दाम अगदी खुशून म्हणते की आय्या आमची ओवी आली का? तेव्हा आता ओवी म्हणते की हो आत्ताच आले. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की अगं तुझी आई घरी नाही, तुला भूक वगैरे लागली की काय? तेव्हा आता ओवी म्हणते की हो मी पोळी भाजी नेली होती परंतु मला आवडणारी ती भाजी नव्हती. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की कोणती भाजी होती? तेव्हा लगेच आता ओवी तोंड थोडंसं वाकडं करून म्हणते फरसबीनची भाजी असं सांगल्यानंतर ऐश्वर्या लगेच म्हणते की हो मला ती भाजीचं नाव सुद्धा काढू नकोस, मलाच ती भाजी नाही आवडत आणि ती फरसबी
ती भाजी तर आज तुला काय सांगू, अगं मी जेवणात सुद्धा नाही घेतली. आणि हे बघ घरामध्ये म्हणजे पालेभाज्या आहेत, मग पालेभाज्या आणि पोळी वगैरे देऊ का मी तुला खाण्यासाठी. त्यावर आता ओवी म्हणते की नको, मला पोळी भाजी नकोय. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम आता ओवीला आपल्या बाजूने गोड बोलून आता ती काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की हो तुला नकोय का पोळी भाजी, बरं मग तुला लोणचं आणि पोळी देऊ का असं विचारते. तर ओवी नको म्हणते. तर ऐश्वर्या आता म्हणते की मग पिझ्झा देऊ का. तेव्हा आता ओवी नाही नको असं म्हणते आणि परत तिच्या लक्षात येते आणि अगदी खुश होऊन म्हणते की काय पिझ्झा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो माझ्याकडे पिझ्झा आहे, आपण पिझ्झा पार्टी करूया, एकच मिनिटात मी पटकन घेऊन आले. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या ओवीला खुश करण्यासाठी पिझ्झा घेऊन येते. ओवी तर खुश होते. तर ऐश्वर्या म्हणते की चल माझ्या रूम मध्ये बसून आपण दोघी जणी मस्त पिझ्झा खाऊयात. तेव्हा ओवी म्हणते की ऐश्वर्या आंटी अगं नको, जर आईला कळलं की मी तू दिलेला पिझ्झा खाल्ला ती मला खूप ओरडेल ग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ओवी अगं तुझी आई घरातच नाही, आपण कुणाला काहीच सांगायचे नाही, गुपचूप आपण हा पिझ्झा खाऊन घ्यायचा. तेव्हा आता ओवी म्हणते की नको ग ऐश्वर्या आंटी, जर आईला कळले तर ती माझ्यावर खूप ओरडेल. तिला कसं कळतं कुठून कळतं हे मला नाही माहिती, परंतु आईला सगळं काही कळतं. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ओवी अगं तुझ्या आईला नाही कळणार, प्रॉमिस. तेव्हा ऐश्वर्या थोडंसं आता नाराज होण्याचं नाटक करते आणि ओवीला म्हणते की ओके. आणि तुला तर हे माहितीच असेल की ऐश्वर्या आंटीचं नाव खूप खराब आहे, मग तिने काही मुद्दाम पिझ्झामध्ये काही टाकलं तर नसेल ना. त्यावर आता ओवी म्हणते की ऐश्वर्या आंटी अगं असं काही नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की असं काही नाही ना, चल मग पटकन पिझ्झा खाऊन टाक. आणि दोघी आता मस्त पिझ्झा खायला तेथेच बसतात आणि आता ऐश्वर्या अगदी खुश होऊन ओवीला पिझ्झाचा एक तुकडा देते आणि हे म्हणते आणि मस्त त्या पिझ्झा खात असतात. तेव्हा आता ऐश्वर्या तिला म्हणत असते की हे बघ याच्या मागे मी म्हणजे तुझ्याबरोबर जे काही वागले त्याबद्दल खरंच सॉरी, पण इथून पुढे मात्र मी तुझ्याशी अगदी छान मस्तपैकी वागणार, इथून पुढे आपण एकमेकांचे फ्रेंड्स असणार. तेव्हा आता ऐश्वर्या हात पुढे करते. तर आता ओवी म्हणते की अगं ऐश्वर्या आंटी असं नाही तर असं कर. आणि तसे करून मात्र आता दोघी एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि ओवी तिला खुश म्हणते की आजपासून आपण दोघीजणी एकमेकींच्या फ्रेंड्स आहोत. तर ऐश्वर्या म्हणते की हो ठीक आहे, आतापासून आपण फ्रेंड्स तर झालोच, परंतु तुला जे काही आवडतं ते सगळं काही मी तुला देईन. म्हणजे हे बघ पिझ्झा नूडल्स वगैरे जे काही लागेल ते सर्व मी तुला देईल, आईस्क्रीम कँडी वगैरे तुला काय हवं काय नको ते सगळं काही मी देईल. परंतु हे बघ काय आहे फ्रेंडशिपमध्ये आपण आपल्या मित्राला काय द्यायचं हे ठरवत नाही, परंतु सरळ सरळ आपण त्याला सर्व काही देऊन टाक. त्यामुळे तुला जे हवं आहे ते सगळं काही मी तुला देऊन टाकते, तुला जे काही हवं आहे ते तू मला मागत जा, ओके. तेव्हा आता ओवी म्हणते की हो ओके. आणि हे बघ ओवी मी तुला काय म्हणते की आपण बघ एक काम करूया, पिझ्झा खाता खाता मस्त तुझ्या म्हणजे आवडता जो काही कार्टून आहे तर तो मोबाईलमध्ये बघूयात आणि पिझ्झा खाऊयात, चालेल ना तुला. तेव्हा आता ओवी म्हणते की हो हो चालेल. तेव्हा आता ओवी विचारते की असं चालेल का. तर ऐश्वर्या विचारते की का चालणार नाही. तेव्हा आता ओवी म्हणते की कारण आई मला कायम सांगते की जेवताना जर मोबाईल घेतला तर नीट पचत नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की कम ऑन ओवी अगं असं काही नसतं, अगं तसं काही नसतं. हे बघ जे आया लोक असतात ना त्यांना त्यांच्या जेवणाचं कौतुक सांगायचे असते म्हणून ते मुद्दाम असं सांगतात. आणि चल आपण जाऊयात म्हणून ती बरोबर आता ओवीला आपल्या गोड बोलण्यामध्ये अडकून घेते आणि ऐश्वर्या आंटी बदललेली आहे असं मुद्दाम तिला दाखवून आपल्या जाळ्यामध्ये अडकवते. त्यानंतर आता इकडे जानकी आणि शर्वरी डॉक्टरांकडे आलेले असतात. तर डॉक्टर आता शर्वरीला म्हणतात की खरंच तुम्ही खूप लकी आहात की तुम्हाला विक्रांत रावांसारखा अगदी पाठिंबा देणारा जोडीदार मिळाला. त्यावर आता शर्वरी म्हणते की हो नवऱ्याच्या बाबतीत तर मी लकी आहे, परंतु सासूच्या बाबतीत माझं नशीब खराब आहे, तर त्याचं काय करायचं. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा वंश अहो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं घडायला हवं, त्यासाठी आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवं, हो की नाही डॉक्टर असं डॉक्टरांना विचारते. तर डॉक्टर म्हणतात की हो एक्झॅक्टली. त्यावर आता शर्वरी म्हणते की पण अगं जानकी बहिणी पॉझिटिव्ह विचार कसं करायचं बरं तू सांग. अगं हे बघ ना डॉक्टरांनी 2दा रिपोर्ट काढले आणि त्यात खरं काय हे मात्र विक्रांतने माझ्यापासून लपवलं, इनफॅक्ट म्हणजे सगळ्यांपासून लपवले. आणि त्यानंतर मात्र जे खरं होतं शेवटी ते सत्य सर्वांसमोर आलेच ना, पण खरंच काही होप्स असतील का. तेव्हा आता लगेच डॉक्टर म्हणतात की हो रिपोर्ट तर मी स्वतः चेक करते. आणि हे बघा
बघा तुम्हाला सुद्धा चेक करू जे काही आहे ते व्यवस्थित मला सांगता येईल। त्यावर आता शर्वरी आतमध्ये जाते आणि डॉक्टर तिला चेक करायला जाणार असतात, परंतु त्या अगोदर जानकी डॉक्टरना म्हणते की हे बघा डॉक्टर, जे काही असेल खरं ते शर्वरी वंशला चेक करा आणि सगळ्यात अगोदर मला सांगा, परंतु आतमध्ये त्यांना काही सांगू नका। एकतर अगोदरच त्यांना खूप मेंटल असं प्रेशर आहे आणि त्यात म्हणजे त्यांच्या घरचं टेन्शन, आणि मी तुम्हाला जे काही म्हणते ते तुम्हाला माहिती आहे ना। त्यावर आता डॉक्टर म्हणतात की डोंट वरी, सगळ्यात अगोदर जे काही असेल ते मी तुम्हाला कळवेल, ओके। तेव्हा आता डॉक्टर शर्वरीला चेक करण्यासाठी आतमध्ये नेतात, तर जानकी आता देवाला हात जोडूनच असते। त्यानंतर आता इकडे सौमित्र हा ऋषिकेशला भेटायला ऑफिसमध्ये येतो, तर सौमित्र आता तेथे आलेलाच बसलेला असतो। ऋषिकेश त्याला विचारतो की काय रे सौमित्र, काय झाले? मला महत्त्वाची मीटिंग तू कॅन्सल करण्यासाठी सांगितली, नक्की असं काय सांगायचं होतं तुला? त्यावर आता सौमित्र म्हणतो की अरे दादा, तुझ्याशी जरा पर्सनल बोलायचं होतं। तर ऋषिकेश म्हणतो की अरे मग बोल, आणि काही प्रॉब्लेम वगैरे तर झालेला नाही ना? त्यावर आता सौमित्र म्हणतो की अरे नाही, प्रॉब्लेम वगैरे काही नाही। ते असं म्हटल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की अरे हे बघ, तुझ्या मनात जे काही सुरू आहे तर सरळ मुद्द्याचं जे काही आहे ते बोलून टाक, मनामध्ये काही असं ठेवू नकोस, आणि काय झाले हे सांग। तेव्हा आता लगेच ऋषिकेश असं म्हटल्यानंतर आता सौमित्र म्हणतो की ॲक्च्युली म्हणजे असं सांगायचं दादा की अवंतिकाला मुंबईला एक खूप मोठी अशी केस मिळाली। तेव्हा ते ऐकून ऋषिकेशचा चेहरा खुलतो, ऋषिकेश अगदी खुशून हसतो। तर ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, काय रे हे, ही तर अगदी आनंदाची बातमी आहे, चांगली गोष्ट आहे, परंतु तू इतका सस्पेन्स का झाला? अरे मी खूप घाबरलो होतो रे। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे पण पूर्ण ऐकून घे, अरे त्या केससाठी आता अवंतिकाला मुंबईला जावं लागेल। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे जाऊन दे, मग त्यात काय प्रॉब्लेम आहे? त्यावर आता सौमित्र म्हणतो की अरे प्रॉब्लेम असा आहे की ती केस बऱ्याच दिवस चालू शकते, त्यामुळे तिला बऱ्याच दिवस तिकडे राहावं लागेल, मग एकटीला मी कसं जाऊन देऊ बरं? तिला एकटीला जाऊन देणं हे बरोबर नाही। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो अरे तुझं तर बरोबर आहे, मग तू तुझ्या सोबत जातो का? त्यावर आता सौमित्र म्हणतो की हो अरे माझी सुद्धा काही कामं आहेत आणि ती कामं मुंबईत असल्यामुळे ते काम मी तेथे राहूनच पूर्ण करू शकतो, आणि येथे मुळशीत राहून प्रॅक्टिस करण्यापेक्षा जर तिकडे मुंबईला राहिलो तर बरं होईल। त्यामुळे दादा, अरे तुला काय वाटतं असं मी तुला विचारतो। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की अरे तुझं तर बरोबर आहे, परंतु जेथे जे काही मिळतं तर तेथे जावंच लागतं, आणि हे बघ जेथे गोत मिळतं ना तेथे आपली माणसं सौमित्र मिळत नसतात, तेथे मात्र आमच्यापैकी तुझ्यासोबत तेथे कोणीच नसेल। ज्या काही अडीअडचणी असतील, ज्या काही तुझे प्रॉब्लेम असतील तर तेथे सोडवण्यासाठी आमच्यापैकी कोणीच नसेल, तुला हे सर्व जमेल ना मग? आणि हे बघ सौमित्र, मी तुला एक गोष्ट विचारू का? पण तू असा गैरसमज करून घेऊ नकोस, आणि हे बघ मी तुझ्यावर संशय घेतला म्हणून तू जात नाही ना? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे दादा नाही, तू सुद्धा असा गैरसमज करून घेऊ नकोस, अरे असा गैरसमज नको। अरे काल अवंतिकाने असा विषय काढला म्हणून मला असं वाटलं की आज तुझ्याशी त्याविषयी नक्की बोलावं म्हणून, मग त्यानंतर आईला सांगावंसं असं वाटतं। आणि हे बघ दादा, अरे आम्ही जातोय, परंतु असे कायमचे नाही जा, आणि हे बघ आमचं काम झाल्यानंतर आम्ही लगेच तर येऊ शकतो, आणि मुळशीमध्ये जर राहिलो तर आमची काम आम्हाला जास्त नाही मिळणार, मग मुंबईमध्ये जास्त काम असतात त्यामुळे तिकडे जास्त काम मिळेल, आणि मुंबईला असताना चांगला एक्सपिरियन्स सुद्धा मिळेल। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, तू तर त्यात ॲडव्होकेट निंबाळकर यांना हरवलं, त्यामुळे सगळ्यांची नजर ही तुझ्यावरच आहे। तर ते ऐकून आता सौमित्र खुश होतो। तर ऋषिकेश म्हणतो की अरे तू इकडची काही काळजी करू नको, आणि तुम्ही नक्की अगदी बिनधास्त मुंबईला जा, आणि मी तुमच्या पाठीशी कायम असेल, आणि हे बघ आई आणि नाना यांच्याशी मी बोलतो, तू काही काळजी करू नकोस। त्यावर आता सौमित्र लगेच खुश होतो आणि थँक्यू दादा, ऋषिकेशच्या हात धरतो। अरे दादा, तुझ्याशी बोललं ना खरंच मन खूप हलकं होतं, म्हणून आता सौमित्र अगदी खुश होतो, आणि ऋषिकेश सौमित्र खुश होऊन म्हणतो की चल अरे दादा, मी तुला कॉफी प्यायला घेऊन जातो। तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो की अरे कॉफी, अरे मला एक महत्त्वाचे काम आहे, मला तिकडे जावे लागेल, आणि एक काम कर, आपण संध्याकाळी नक्की घरी भेटूया। तेव्हा आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे चल, आणि ऋषिकेश त्याच्या कामाला निघून जातो। त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बरोबर आता ओवीला अगदी गोड बोलून आपल्याबरोबर खेळायचं जे नाटक आहे तर ते अगदी परफेक्ट करत असते। गोड बोलून ओवीला आपल्या जाळ्यामध्ये खेचण्याचा बरोबर ती आता प्रयत्न करते, आणि आता मस्त त्या दोघी आता रूममध्ये खेळत असतात। त्यानंतर आता लगेच
ऐश्वर्या म्हणते की हे बघ ओवी, पटकनी मस्त आता हे जे ज्यूस आहे तर ते पिऊन घे, मँगो ज्यूस अगदी खूप छान आहे. त्यावर आता ओवी म्हणते की आईने मला थंड प्यायला नाही सांगितलं. त्यावर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं डोंट वरी, आईला काही माहिती होणार नाही, मी तुझ्या आईला काही सांगणार नाही. आणि ओवी अगं थंड ज्यूस हे तू उन्हाळ्यात नाही पिणार, मग कधी पिणार बरं? तेव्हा आता ओवी खुश होऊन बरोबर ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये अडकत असते. आणि आता लहान मुलांना काय असतं की अगदी गोड बोलून जर काही खायला प्यायला दिले तर लहान मूल बरोबर आता अगदी खुश होऊन त्या म्हणजे व्यक्तीच्या जाळ्यामध्ये अडकतात. तेव्हा आता लगेच ओवी खुश होऊन आता ऐश्वर्याचं जे दिलेलं ज्यूस आहे तर ते अगदी आनंदाने पिते. ओवी मस्त खुश होत आता ज्यूस पिऊन टाकते, तर ऐश्वर्या बरोबर तिला अगदी खुश होऊन अगदी हसण्याचं नाटक करते. आणि ऐश्वर्या तिच्याबरोबर अगदी चांगलं वागत आहे असं ओवीला परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करते. ओवी आता अगदी खुश होते आणि एकदम भारी ऐश्वर्या आंटी असं म्हणून तिला अगदी टाळ्या देते. त्यावर आता ऐश्वर्या विचारते की ओवी मला एक गोष्ट सांग बरं, तुला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडत नाही? त्यावर आता ओवी म्हणते की आवडत नाही अशा तर खूप काही गोष्टी आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम तिच्यासमोर म्हणते की म्हणजे जसं तुला ऐश्वर्या आंटी नाही आवडत? तर ओवी म्हणते की नाही ऐश्वर्या आंटी, मला तू खूप खूप आवडते. तेव्हा आता ऐश्वर्या सुद्धा अगदी खुश होत म्हणते की हो ओवी, तू सुद्धा मला खूप खूप आवडते. ऐश्वर्या परत विचारते की मला एक गोष्ट सांग बरं, जी कोणती गोष्ट अशी आहे की तुला ती गोष्ट नाही आवडत, त्या गोष्टीचा तू हिट करते? तेव्हा आता ओवी म्हणते की मला एकच गोष्ट आवडत नाही, ती म्हणजे मॅथ्स. तर ऐश्वर्या म्हणते की ओके अगं, मला सुद्धा तीच गोष्ट नाही आवडत, मॅथ्स मला सुद्धा नाही आवडत. जेव्हा मी मॅथ्सबद्दल विचार करायचे म्हणजे हे बघ बापरे, जेव्हा मॅथ्सचा पेपर मला द्यायचा होता तेव्हा तर मला खूप भीती वाटायची, अगदी टेन्शन यायचं, अंगावर असा काटा यायचा. तेव्हा आता ओवी म्हणते की खरंच मला सुद्धा मॅथ्सचा पेपर खूप कठीण वाटतो, मी खूप ट्राय करते परंतु मला ते जमतच नाही. आणि मॅथ्सचा पेपर कायम मला टफ जात असतो, त्यामुळे आई मला कायम ओरडत असते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की अगं ओवी, आपलं खरंच किती सेम आहे, एकदम सेम स्टोरी आहे आपल्या दोघींची. माझी मॉम सुद्धा मला मॅथ्सवरून खूप ओरडायची. तेव्हा आता ओवी म्हणते की खरंच? ऐश्वर्या म्हणते की हो ना अगं खरंच. आणि काय गं ऐश्वर्या आंटी, मग तू काय केलंस? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की काही नाही, बाकीचे जे काही सब्जेक्ट असायचे ना त्यामध्ये मी मस्त असे मार्क्स घेऊन यायचे. तर ओवी विचारते की मग मॅथ्समध्ये काय करायचे, मॅथ्समध्ये तू फेल व्हायची का? त्यावर ऐश्वर्या म्हणते की नाही ग, फेल वगैरे मी काही होत नव्हते, पण त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन होता, एक आयडिया होती. तेव्हा आता ओवी म्हणते की काय आयडिया? आणि काय ग ऐश्वर्या आंटी, काय होतं बरं, कसली आयडिया होती? अगं मला सांग ना प्लीज. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अगं कमॉन ओवी, ते माझं सिक्रेट होतं आणि माझं सिक्रेट जर तू सर्वांना जाऊन सांगितलं तर सगळ्यांना कळेल अगं मॅथ्समध्ये मी कशी पास होत होते ते, त्यामुळे मी तुला माझे सिक्रेट नाही सांगू शकत. तेव्हा आता ओवी म्हणते की ऐश्वर्या आंटी अगं मी नाही सांगणार कुणाला, खरंच प्लीज, पण सांग मला की नक्की तुझं सिक्रेट काय होतं? तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की हे बघ तू असं करते इमोशनल ब्लॅकमेल, आणि बरं ठीक आहे मी तुला सांगतेच. माझ्याकडे एक नंबर होता आणि तो नंबर मी डायल करायचे. तर ओवी विचारते की कुणाला? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की किटूला. अगं हा जो किटू आहे ना तो आपल्याला छोटे छोटे टास्क देत आणि जर ते टास्क आपण पूर्ण केले आणि तो बरोबर आपला मॅथ्सचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करायचा, तो बरोबर आपला मॅथ्सचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तो आपला होमवर्क सुद्धा करायचा. आणि म्हणजे असं की जे काही आपण त्याला सांगू ना ते सगळं काही तो ऐकायचा. तेव्हा आता ओवी खुश होते. ओवी म्हणते की खरंच ऐश्वर्या आंटी खरंच? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं मग मी काय खोटं सांगते का? माझ्या मनातील काही गोष्टी मी तुला सांगतेस का? आणि हे बघ अगं ह्या क्यूटूमुळे माझं जे काही अगदी ते रिअल लाईफ होतं ना ते इतकं मस्त सॉल्व्ह झालं होतं. त्यानंतर मला कधीही मॅथ्सचं टेन्शन आलंच नाही, अगदी कायम मी टेन्शन फ्री असायचे. तर ओवी इतकी खुश होते. वाव ऐश्वर्या आंटी, मला सुद्धा आता ह्या किटूशी बोलायचं आहे असं ती ऐश्वर्याला म्हणते. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की ओके चालेल, चल तुझा मोबाईल ते पटकन, मी आत्ता फोन लावते. तेव्हा आता मोबाईल म्हटल्यानंतर ओवीचा चेहरा पडतो. तर ऐश्वर्या म्हणते की काय ग, अगं मोबाईल दे ना पटकन, नाही का तुझ्याजवळ? आणि पटकन जा आणि घेऊन ये. त्यावर आता ओवी म्हणते की ऐश्वर्या आंटी माझ्याकडे मोबाईल तर नाहीच आणि आई सुद्धा कधीही मला नाही देणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं ओवी नो प्रॉब्लेम, तुझ्या ह्या प्रॉब्लेमचं सुद्धा माझ्याकडे एक सोल्युशन आहे, तू नको इतकी नाराज हो. त्यावर आता ओवी खुशून म्हणते की खरंच ऐश्वर्या आंटी? तर ऐश्वर्या म्हणते की हो. ओवी डोळे बंद कर. ओवी डोळे बंद करते. तर ऐश्वर्या म्हणते की हो. छडाम आणि लगेच एक चिठ्ठी ओवीच्या हातात देते आणि तिला डोळे उघडायला सांगते.
ओवी डोळे उघडते आणि विचारते की ऐश्वर्या आंटी हे काय आहे आणि काय आहे असं विचारते. तर ऐश्वर्या म्हणते की काय आहे. ओवी म्हणते की हा नंबर आहे. आणि हा नंबर कुणाचा आहे बरं. तेव्हा आता ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की कुटूचा. ओवी विचारते की खरंच. ऐश्वर्या म्हणते की हो खरंच. आणि ऐश्वर्या म्हणते की ओवी मला माहिती होतं की तुला नक्की क्यूटूचा नंबर लागेल म्हणून. ऑलरेडी मी तुझ्यासाठी लिहून ठेवलाच होता की तुला काय करायचं. आणि हे बघ हा जो कोटूचा नंबर आहे ना तर तुझ्या आईच्या मोबाईलवरून तो डायल करायचा आणि एकदा की तो कोटूला फोन लावला तर तो कोटू तुला स्वतः प्रत्यक्षात भेटायला येईल. तर आता ओवी बिचारीला वाटतं की हे सगळं खरं आहे आणि ती बरोबर ऐश्वर्याच्या या प्लॅन मध्ये अडकते आणि अगदी खुश होऊन ओवी म्हणते की खरंच. ऐश्वर्या म्हणते की हो खरंच. आणि हे बघ आणि तेवढ्याच सुमित्रा ओवीला आवाज देते की ओवी अगं तू कुठे आहे ग. तेव्हा ऐश्वर्या ओवीला शांत राहायला सांग. आणि हे बघ ओवी ही जी गंमत आहे ना तू मी कोटू ती गंमत फक्त तुझ्यात आणि माझ्यात असेल. याच्याबद्दल तू बाकी कुणालाच काही सांगू नकोस. आणि हे बघ क्यूटूला जर एकदा कळलं की तू माझ्याबद्दल म्हणजे त्या क्यूटूबद्दल घरातील लोकांना बाकीच्यांना काहीतरी सांगते मग तो क्यूटू तुला काही भेटायला नाही येणार आणि तुझा मॅथ्स बद्दल जो काही प्रॉब्लेम आहे तो कधीही सॉल्व्ह नाही होऊ शकत. तेव्हा आता ओवी खुशून म्हणते की ओके मी नाही सांगणार. तर आता लगेच ऐश्वर्या खुशून विचारते की ओके प्रॉमिस. त्यावर आता लगेच ओवी म्हणते की हो पिंकी प्रॉमिस. तेव्हा आता ओवी खुशून म्हणते की वाव म्हणजे क्यूटू मला भेटायला येणार. क्यूटू. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आय लव्ह यू क्यूटू. आणि जा अगं ओवी तुला आजी बोलावते काय काम होतं जा बरं. अगं जा लवकर सावकाश जा आणि तो नंबर मात्र तू लपून ठेव. तर ओवी म्हणते की हो हो. आणि आता एकमेकींना बाय करून आता ओवी बाहेर निघून जाते. ऐश्वर्या आता इतकी खुश होते आणि आता स्वतः क्यूटू असं म्हणते. त्यानंतर आता इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर ह्या शर्वरीला चेक करून बाहेरच येतात. जानकी तोपर्यंत त्यांची बाहेर येण्याची वाटच बघत असते. त्यावर आता डॉक्टर बाहेर आल्यानंतर जानकी विचारते की शर्वरी वंश. तेव्हा आता डॉक्टर सांगतात की कठीण आहे सर्व तिला कन्सल्ट करणं. जे काही सत्य आहे ते सगळं काही मी तुम्हाला सांगते. तर जानकीला आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. डॉक्टर सांगत असतात की काहीच होप्स आणि काही चान्स नाही. त्यावर आता जानकी विचारते की असं कसं डॉक्टर आपण काहीतरी प्रयत्न तर करू शकतो ना. डॉक्टर म्हणतात की नाही कोणत्याही प्रयत्नाचा काही उपयोग नाही होणार. डॉक्टर स्पष्ट शब्दात सांगतात की शर्वरीला काही असे प्रॉब्लेम्स आहेत काही इश्यू तिच्यामध्ये आहेत की त्यामुळे मूल होणं हे शक्यच नाही. जे काही आहे ते सगळं मला अगोदर कळलं होतं परंतु जेव्हा तिच्या मिस्टरांनी हे सर्व सांगितले हे कुणाला काही सांगू नका म्हणून मी शांत राहिले. त्यावर आता जानकीला खूप मोठा धक्का तर बसलेला असतो पण तरी सुद्धा जानकी आता डॉक्टरांना म्हणत असते की हे बघा एकदा काहीतरी यावरती उपाय तर असेलच ना. एकदा प्लीज तुम्ही प्रयत्न करून बघा. त्यावर आता डॉक्टर म्हणतात की माझे जितके प्रयत्न आहे तितके प्रयत्न आपण करूयात परंतु मला नाही वाटत की काही कोणता उपाय हा सक्सेस होईल म्हणून. आणि हे बघा अनेक अशा स्त्रिया आहे की त्यांना मूल होत नाही आणि स्त्रियांना मूल होत नाही तर शर्वरी सुद्धा त्यातीलच एक आहे. जेव्हा आता डॉक्टर हे असं सांगतात तेव्हा शर्वरीला खूप मोठा धक्का बसतो. शर्वरीच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि जानकीला सुद्धा हे ऐकून खूप मोठा धक्काच बसलेला असतो. शर्वरी रडत असते तर जानकीचं लक्ष आता शर्वरीकडे जाते आणि ती धक्क्याने शर्वरीकडे पाहत असते. तेव्हा आता शर्वरी रडतच असते तर जानकी म्हणते की वंश खरं तर आम्ही. तेव्हा आता शर्वरी काही न बोलता डायरेक्ट तिथून रडतच निघून जाते. तेव्हा आता जानकी सुद्धा तिच्या मागे धावतच जाते. जानकी धावतच शर्वरी वंशच्या मागे येते. शर्वरी ऐकायला तयार असते कारण तिला खूप टेन्शन असते. रडत रडत ती आता भरधाव रस्त्याने वेगाने धावत असते परंतु समोरून आता एक गाडी येते. शर्वरीला त्याचं सुद्धा भान नसतं की अंगावर गाडी येते की काय. शर्वरी ऐकायला तयार नसते. जानकी ओरडत असते की वंश गाडी अंगावर येते आणि जानकी तिच्या मागे धावतच असते. तेव्हा मात्र आता गाडी अगदी हॉर्न वाजवत येत असते परंतु तरी सुद्धा शर्वरी धावतच सुटलेली असते. आता अगदी गाडी अंगावर येणार तो जानकी शर्वरीच्या हाताला धरते आणि तिला बाजूला ढकलते. दोघे आता बाजूला जाऊन पडतात आणि घडणारा जो काही मोठा अनर्थ आहे तर देवकृपेने मात्र तो अनर्थ टळला जातो. शर्वरीच्या अंगावर जी गाडी येणार असते तर जानकी त्यातून तिला वाचवते. तेव्हा आता शर्वरीला चक्कर येत असते. जानकी म्हणते की वंश अहो काय होतंय तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना. तेव्हा आता शर्वरी चक्कर येऊन पडते तर जानकी तिला आपल्या मिठीत घेते आणि जोरात वंश असं ओरडून कोणी आहे का असं विचारत असते.
सगळीकडे आवाज देते की कोणी आहे का मदतीला या. शर्वरीची अवस्था आता जानकीला देखवत नाही. जानकीच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि जानकी मदतीला कोणीतरी धावून येईल की काही याची वाट बघून आवाज देत असते. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुमित्रा रडतच जानकीला म्हणते की आपल्याला मालतीताईंचा स्वभाव माहितीच आहे, त्या शर्वरीला कायम त्रास देणारच. कारण आता शर्वरीची जी काही अवस्था झालेली असते ती बघून आता ऋषिकेश, नाना आणि सुमित्रा यांना खूप वाईट वाटतं आणि सुमित्रा जानकीजवळ हे सर्व बोलत असते. सुमित्रा रडत म्हणते की वंशाला दिवा हवा आहे म्हणून आता त्या कायम शर्वरीचं डोकं खातात, तिच्या मागे लागतात. त्यामुळे मला आता असं वाटतं की आपल्याला ह्या सगळ्या त्रासातून फक्त देवच बाहेर काढू शकतो. तेव्हा आता जानकीच्या डोक्यात येते आणि लगेच ती शर्वरी वंशाला व्रत करायचं सांगते आणि शर्वरीला फोन करून म्हणते की हे बघा उद्यापासूनच आपण व्रताला सुरुवात करूयात आणि सकाळीच तुम्ही आता आपल्या दोघींना सुद्धा मंदिरात जायचं आहे, तुम्ही तयार व्हा आणि लगेच मंदिरात या, तुम्ही मला भेटण्यासाठी देवळात नक्की या. तर शर्वरी म्हणते की बरं ठीक आहे येते मी. तेव्हा आता ऐश्वर्या हे सर्व बोलणं ऐकते आणि मनात म्हणते की म्हणजे खरंच जानकी, ह्या ऐश्वर्या परत तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठा धमाका घेऊन येणार आहे. इकडे जानकी आता देवी आईचं व्रत करायचं म्हणून अगदी खुश होते आणि नक्की त्याचा शर्वरीला काहीतरी फायदा होईल, शर्वरीला त्याचं फळ नक्की मिळेल असं मात्र आता जानकीला वाटत असतं. म्हणून जानकी खूप खुश असते.